मंडळी नमस्कार, मी व्हॉट्सवरून मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल. मंडळी, तुमच्या प्रेमाखातर आणि आजीने केलेल्या उपचाराखातर म्हणजे आजीने केलेलं मार्गदर्शन ह्याच्या खातर मला पुन्हा यावं लागलं. एवढे प्रश्न आले आरोग्याविषयी आणि तुमच्या काही समस्याविषयी की शेवटी मला आजीपर्यंत पुन्हा यावंच लागलं. त्यातले काही अत्यंत निवडक प्रश्न मी घेतोय. खूप प्रश्न आहेत. चला अधिक वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाचं, ही आजीची ओळख. ह्या आजी संपूर्ण महाराष्ट्र जिला ओळखतो. साक्षात जिजामाता म्हणजे फुलाबाई भोसले आजी, राहणार विंझर, तालुका राजगड, जिल्हा पुणे. खूप कमी वेळ आपल्याकडे. आजीला पटापट प्रश्न विचारूया आपण. ताईंना ना गर्भधारणा होत नाही आणि पाळी वेळेवर येत नाही. त्यांचा प्रश्न होता मागच्या वेळेस, पण आपण त्यांना बहुतेक तो प्रश्न आपल्याकडून चुकला. तर त्यांची कळकळीची विनंती आहे की ह्यावर उपाय सांगा. त्यांना पाळी वेळेवर येत नाही आणि त्यांना गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होत नाही, पाळी येत नाही. तर तिथं कडं बारव आहे का पाण्याची त्यांच्या? विहीर का? हा, हा सांग. तिथं मावला बिवला आहेत का? हा. देवाच्या मूर्ती बर त्यांची बाजवारी करतात का? खात्यात बरं. तेवढं पाठीभर बरं. आणि जगाला असं परीच नाही तर सांगतात तुम्ही. लाजा केवढ्याच्या त्यांना. बर हा, आता मी इथं नको हे करून दे तर मला आयतं तोंडात पडन का माझे? नाही पडणार. आणि तुझ्या तरी पडन का? नाहीच. हा, तू काय तिथून इथं आलास म्हणा इथं राहायला? मग सांग त्यांना असं. बर हा त्या देवांचं केलं पाहिजे का? हा, काय करायचं? आपल्या सवासनी न्यायच्या पासा आणि आपलं काय चटणी मीठ त्यांना खायला घालायचं. बर पिऊ एक वाट्यातनी पीस घालायचा बर आणि त्यांना आनंदाने लावायचं. झालं का? प्रत्येक गोष्ट ही वैद्यकीय उपचारांनी सॉल्व्ह होत नाही. थोडं आपल्याला धार्मिक पण आणि थोडं आध्यात्मिक पण बघितलं पाहिजे. आजीने जो उपाय सांगितला तो करून बघितला तर नक्कीच फरक पडेल. दाताला कीड लागलेली आहे, त्याच्यावर काय उपचार आहे का? दाताला कीड लागली तर शेताच्या बांधाला कुठं का हे असते का? अशा येऊन लावल्या त्या रिट्या गत असते ते. अशा पिवळ्या पिवळ्या त्याला बिया येतात त्याला. बघ आपल्या इथं माझ्या इथं होतं ते. कुठं गाडलं काढून फिरत नाही, लावलं असतं ते. जर तो जाळलं आणि त्याची वाफ घेतली तरी त्याने बरं होतं. बर आता पुढचा प्रश्न आहे की ऐकायला कमी येत आहे. ऐकायला कमी येते तर त्याला काय करायचं आता? आता ती दिशा उतारली म्हणजे त्याला काय प्रश्न नाही. उगाच काय मत बोलून काय करायचं? एकदा तुमचं वय वाढलं की ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात. ऐकायच्या गोष्टीवर काही आजीकडे उपचार नाही आहेत. आजी ह्यांना आमवात आहे, हातपायाची बोटी वाकडी होत्यात. हातपायाची बोटं वाकडी वाटतात ना, तर असं कौल तापवायचं आणि असं हातापायाने फिरवायचं संध्याकाळचं झोपताना. बरं. हां, आणि मग काय करायचं? ते चांगलं चांगलं गार होतं आलं ना की मग असं कांचोला खाली घेऊन झोपायचं आणि बाजूवर ठेवायचं. ते बर केलं ना की त्याने तोच फरक पडेल. पण फरक हा, लय भारी. बघ तू आलास ना की ते बघ तुम्हाला काय देईन ती तुला सांगू शकत नाही. बर. हा, सगळ्यांना प्रश्न पडतो की गुडघ्यावर काय उपचार आहे का? गुडघे दुखीवर काय आहे का उपचार? गुडघं दुखी म्हणजे आता एक गुडघशी उठता बसता दुखत्यातच. हा, आता त्याला काय असं बांधाय गावतोय का? झोपत असं बांधाय गावतोय का? नाही तर कडुनिंबाचा पाला आणला आणि असं गरम केला आणि बांधला तरी उपाय होतो त्याला. बर. हा, सोपा प्रश्न. आता एक महत्वाचा प्रश्न आहे या ताईंचा की त्यांची एक मैत्रीण आहे, तिला गर्भधारणा होती, बाळ राहते, पण त्याची पूर्ण वाढ होत नाही. अरे पूर्ण वाढ होत नाही तर कुठंतरी मावलायांचं चुकलेलं देवाचं. तर त्यांच्या शेताच्या बांधाला असू, लगीन केलेलं असलं तर सासर घरी असू, नाही तर माहेर घरी असू, आपल्या 5-6 वर्षनी कोऱ्या घालायच्या त्यांना आणि आपलं त्यांना एक नारळ एक पीस द्यायचा आणि आपलं त्यांचं वटी भरण करायचं आनंदाने. असलं आपल्या दैवत तर आपल्याला वटी भरून मिळेल. बर. मग आपला हसत तुम्ही करा ना त्यांचं पुढचं. पुढचा प्रश्न पटकन घेऊया. अंगावर काळे डाग आहेत. अंगावर काळे डाग आहेत ना, तर ते त्यांचं कुठंतरी भांडण झालेलं होतं. ते त्यांनी देव लावलेलं आहे त्यांना. देवाचं आहे. आणि देवाचं आहे. तर नुसते म्हणायचं तुमचं कुठं तिकडं भांडण झालं होतं ना तिथनं, तर नुसता अंगारा पाळा आणि तुम्हाला किती फरक पडतोय ते मग सांगा. पुढचा प्रश्न आहे, दादांचा बीपी वाढतोय. बीपी अरे ते हृदयाचा दोष
त्याला काय करायचं आपण? जास्त काळजी करू नका मग. हा, उपाय काय आहे त्याला? उगाच काय पपाऱ्या मारून करायचे? एखाद्याला चांगलं ज्ञान सांगावं. हो. आता पुढचा दादांचा प्रश्न आहे की त्यांना आहे ना लघवीच्या ठिकाणी जळजळ होती लघवी करताना. अरे जळजळ होती, पण त्याला मुतखड्याचं झालं असलं ना हो का? तर त्याने जळजळ होती. अच्छा. हा वेगळा प्रश्न आहे की हातावर गोंधन काढले, गोंधन ते गोंधन आहे ना, हा. त्या गोंधन जाईल कसं? गोंधन कुठं जाईन का बापानी? हात कापला तरी जाईन का काताड त्या गोंधनाच? का जायचंच नाही ते गोंधन, त्या आयुष्याचंच गोंधन येते. आता कसंही त्याला कापलं तरी हे गोंधन निघन का? आता हे बघ मी हे निघन का? एकदा गोंधन काढलं की त्याच्यावर आयुष्यभर काहीच उपचार नाही. हा. तुम्ही ते कातडं काढून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली ना तरच होऊ शकतं, तसं जाणारच नाही. आता पटकन पुढचा प्रश्न घेऊया. 20 वर्षापासून त्यांना आहे ना कोरडा खोकलाय. अरे कोरड्या खोकल्याला तर त्या थोरल्या जावं आणि काय करायचं त्याला? मग म्हणते ना की शेताच्या बांधाला कुठं त्या रिंगणीची झाडं असते ना काठ्यावाली, हा. ती आणायची आणि ती हे करायचं. पाला नाही ती बोंडच आणायची, दुरी करून वाद घ्यायची. प्रश्न असा आहे की डाव्या पायाची नस दबलेली आहे, त्यामुळं चालता येत नाही. गेले 20 वर्ष जागा बसून आहे. अरे ही डाव्या पायाची नस हे नाही, ही जणू का असून दे. आता हिथं आपण कापलं तरी ती नस बसते का? नाही बसणार. हं? सांग मग काय काय त्याला उपाय करायचा तवा? नाही ना उपाय काय? नाही ना उपाय. काही काही असे आजार आहेत त्याच्यावर काहीच उपचार नाही आहेत. आजीला जेवढे उपचार माहिती आहेत तेवढे ते आपल्याला सांगू शकते. दुसरं म्हणजे ह्या उपचारांना काही मेडिकलचा सायन्सचा आधार नाही आहे. केवळ तिच्या अनुभवावर जे बोलेत आणि तिच्या अनुभवावर तिने तयार केलेले औषधं किंवा तिला माहिती असलेले हे तिच्यावरचे उपचार आहेत. दादा म्हणतात की शुगर कायमची जायसाठी काय उपाय आहे का? शुगर, साखर. साखर होय, हा. मग साखर खाऊच नाही, सोप्पा उपाय. खायचीच नाही, बंद करायची. पुढचा प्रश्न घेऊया. अंगावर त्याच्या गाठी गाठी आल्यात, गाठीत अंगावर. अरे ते गाठी ते रक्त साकारतं ना, त्याच्या गाठी येत्यात. त्याला काय उपाय करायचा? ते शरीराचाच रोग देऊ नाही ना काय उपाय? नाही, उगाच काय. आणि पोटावर चरबी लय वाढली आहे, काय करावं मग? आता पोटाला चरबी वाढली तर काढा पोटाचं काताड. अरे काय माणूस म्हणतो त्याला काय पत्त्या दिसत्या का? बघितली पाहिजे ना त्याला. हो. हं? ज्याने तोरण्या जिंकला ते उगाच जिंकला का? हा, ते कुंजीचं बघ ते म्हणतात ना, हा की बसले तुमची आई लय भारी. हा ना. हा, दादा म्हणतात की माझं वय 55 आहे, पण माझा आवाज असा गोखरा झालाय. आता गोगरा झालायचं, बोबरा करायला काय करायचं? करा ऑपरेशन म्हणावं. ऑपरेशन शिवाय उपाय नाही. मग नाही नाही बाबा, आणि कशाला ऑपरेशन करायचे? वय करा असला तर बळ ताप. पोट साफ होत नाही. आता पोट साफ होत नाही तर खाणं कमी करावं. बरं. नाही का? लय खाल्लं मग पोट साफ होईल. अच्छा. हा. मग काय करायचं? फीट येते त्यावर काय उपचार आहे का? फिटीला नाही उपचार, त्या आयुष्याचीच फिट. लय मोठा प्रश्न आहे, डॉक्टरांना पण कळणार नाही. हृदयाला होल आहे. अरे हृदयाला होले, डॉक्टरला कळायला पाहिजे की इथं आपल्या ठोक्या मारतोय ना इथं. हो. हं? तर इथं ठोक्या मारतो तर दुसऱ्या डॉक्टरकडून पर्याय करून घ्या की. हं? मग ते काढतं की त्या आपलं इंजेक्शनाने ओढून शेणी शरीरातलं. दादा गेले तुम्ही 4 रुपये तरी चालतं. हा, एखादा एक्सपर्ट डॉक्टर तुम्ही बघा आणि त्याकडे जावा. एक प्रश्न आहे की गुडघ्यावर त्यांना गुडघ्यामध्ये गॅप पडलाय आणि 2 पायावर बसता येत नाही. अरे आता हे गुडघे आहेत, आता ह्याला काय उपचार करायचा? मुका मार बसल्याला असला ना तर बघ असलं लांब कौल न्यायची आणि तापवायची, आणि अशी तापवली की अशी ठेवायची, शेकवायची संध्याकाळची सकाळची, मग त्याने ते फरक पडेल. फरक पडलं. सारखा कप होतोय, घशामध्ये बेडका येतात. मग ते जन्माचं येते तर जन्माचंच घेऊन जाते काय गपची. उपचार नाही उपचार त्या नाही? नाही. मला प्रश्न कळलाच नाही. त्यांनी लिहिलंय श्रीबीज फुटलं नाही. मग तेच ना, सिरीज फुटलं नाही ना, म्हणजे हे फुटलं तर दिसतं जगाला, नाही फुटलं तर काय जगाला दिसन? बरं. हं? आता तू चष्मा काढून ठेव, तुला दिसतंय का बघून ते? हं? अंगाला खास सुट्ट्या. अरे तेच म्हणते ना हा. की ते सुटतंय ना, मग आता आपण काय अंगाचं कातड कापून वाळत घालायचे का? हा. नाही, हे शरीराचाच भोग येऊ सगळा. काय उपाय नाही त्याला. पुढचा प्रश्न आपण पटकन घेऊया. पुढचा प्रश्न आहे की त्यांना खूप भूक लागते.
भूक लागते तर का खायचं मग जेवढी भूक मग लागते. त्याने वजन वाढतं या. मग आता तू इकून सांगायचं कसं. मंडळी, हा छोटासा व्हिडिओ मी लवकर संपवतोय, माफ करा, कारण आज वेळ नाही आहे, आजीला पण वेळ नाही आणि मला पण गडबड आहे. तरी पण आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, कारण ते खूप अर्जंट होते. त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये विनंती केली होती आणि ते व्हिडिओमधून विनंती केल्यामुळं ते चुकून विसरले होते. ते प्रश्न मी अगोदर घेतले. आणि जर तुमचे प्रश्न अजून काय असतील ना तर मला कमेंट करा, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट मला येऊ द्या. ते प्रश्न मी आजीपर्यंत पोचवील. हा व्हिडिओ छोटा होता कारण वेळ कमी होता. पुढच्या वेळेस मी भरपूर वेळ घेऊन येईन आणि आजीला पण सांगेल, सगळे प्रश्न कव्हर करायची विनंती करेल आणि ते प्रश्न सगळे कव्हर होतील अशी मला अपेक्षा आहे. आत्ता वेळ कमी आहे, चला पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं का, नाही केलं ना, लवकर करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि आजीला जे प्रश्न असतील ते उत्तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सबस्क्राईब करा, मग करा सबस्क्राईब, सबस्क्राईब करा जेणेकरून जपून चाला. जपून चाला. हा. गाणं म्हणणार होती एक. गाणं म्हणू होय. आता सांगते बाळ तुला, चला आपुनी दोघर जाऊ, चला आपुनी दोघर जाऊ, बालकिल्या रे इला रे पाऊ. आता ते बालकिला दिसतोय ना आपल्याला. मंडळी, जाऊ का आपण तिथं दोघं येत आहोत. अत्यंत छोटा व्हिडिओ होता हा, कारण वेळ खूप कमी आहे. मी हा व्हिडिओ इथं संपवतोय आणि तुम्हाला एक वायदा करतो, तुम्हाला एक आश्वासन देतो की पुढच्या वेळेस मोठा व्हिडिओ होईल आणि सगळे प्रश्न कव्हर होतील. मंडळी, होतील. धन्यवाद. आणि पैसे व्हिडिओ जवळ पाहत येतात. राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदी राहा. आयुष्य पुन्हा नाही. नाही ना, नाही आयुष्य पुन्हा. येऊ का माता, हा. जिजामाता, येतो मी आता. नमस्कार. नमस्कार, टाटा. टाटा. आणि पेढे वाटा. कधी? उद्या.